पन्हाळगडाच्या अगदीच जवळ असलेला हा गड अनेक पर्यटकांच्या नजरेतून सुटतो, पण इतिहास आणि निसर्ग अनुभवायचा असेल तर तुम्हाला पावनगड हा गड सुद्धा नक्कीच बघावा लागेल. पन्हाळगडापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेला पावनगड आकाराने जरी लहान असला तरी ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा होता. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मराठमोळा व्लॉगर ओमी नितेश सोबत आता निघालो आहे पावनगडाकडे. या गडाकडे जायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी 3 दरवाजा ही वास्तू बघावी लागेल किंवा या वास्तूच्या शेजारीच डाव्या बाजूने रस्ता लागतो. जाताना आपल्याला घनदाट झाडी, कुठे चढ उताराचे रस्ते तर कुठे खट्ट दगडी रस्ते तुम्हाला बघायला मिळतात. पावनगडावर जाताना गडदेवतेचे मंदिर बघायला मिळते, त्यामध्ये हनुमंताचे मंदिर आणि शिवशंकराचे मंदिर ही बघायला मिळते. पुढे गेल्यानंतर गडाचा मुख्य भाग बघायला मिळतो आणि इथं दिशादर्शक फलक किंवा बोर्ड लावले आहेत. तिथं सगळ्यात आम्ही टेहाळणी बुरुजाकडे निघालो आहे आणि हा टेहाळणी बुरुज आता सध्या सुव्यवस्थित अवस्थेत दिसतोय. त्यामागचे कारण म्हणजे हा बुरुज आता दुरुस्त करण्याचं काम पूर्ण करण्यात आलं आहे आणि इथली बरीच अशी पडझड रिपेअर केली गेली आहे. अशा बुरुजांचा वापर परिसरात शत्रूंवर दूरवर लक्ष ठेवणे, तोफ आणि इतर शस्त्रांनी दूरवर हल्ले करणे, किल्ल्याची संरक्षक भिंत म्हणून आणि दुरूनच किल्ला ओळख यासाठी केला जातो. या बुरुजाखाली आपल्याला एक चोर दरवाजाही बघायला मिळतो आणि हा चोर दरवाजा सध्या बंद अवस्थेत आहे. दगडांची पडझड झाली असावी किंवा इतर कारण असावी. तर चला आपण आता शिवशंकराच्या मंदिराकडे चाललो. तर समोर दिसत आहे पावनगडावरील शिवशंकराचं प्राचीन असं मंदिर आणि मंदिरापुढे पारंपरिक पद्धतीने नंदीही स्थापित केला गेला आहे. शिवशंकराच्या मंदिरात गेलो, शिवशंकराचं दर्शन घेतलं, भेट घेतली आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला इथं एक पडका वाडा बघायला मिळतोय. या वाड्याचा आता सध्याचा भाग बघायला गेला तर पूर्णच ढासळला गेला आहे बघा. आणि या वाड्याच्या पुढे आपल्याला एक तुपाची विहीर नक्कीच बघायला मिळते. आता त्या काळी कर रूपात तूप सुद्धा घेतलं जायचं आणि तूप या तुपाच्या विहिरीत साठवलं जायचं. त्याचबरोबर जखमी झालेल्या मावळ्यांना किंवा सैनिकांना तूप ही लावलं जायचं, ज्यामुळे जखमा मऊ पडायच्या किंवा भाजलेल्या ठिकाणी ते तूप आराम द्यायचं असं भेन आपल्याला पाहायला मिळतं. या गडावर रॅपलिंग पण केली जाते, म्हणजे दोरखंडाने खाली जाणे. आजची ही सफर 3 भागात मांडली आहे. हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या एखाद्या जबरदस्त व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.